नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे। आता सकाळचे 10:40 झालेले आहेत आणि आज वार आहे सोमवार 6/2025। तर सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी माझी झालेली आहे। देवपूजा झालेली आहे। त्याचबरोबर आत्ता सुनीताताई येऊन गेल्या आणि त्यांनी कचरा आणि लादीसुद्धा केलेली आहे। तर आता मस्त फ्रेश वाटते आणि आता मी नाश्ता करणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात केली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमचं जे देवघर आहे ते आधी बेडरूममध्ये होतं, तर आता ते देवघर आम्ही हॉलमध्ये आणलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने ठेवलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता माझी देवांची पूजा झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी देवघर ठेवलेलं आहे आणि वरती इथे स्वामींचा फोटो आहे। छान वाटते हॉलमध्ये ठेवल्यामुळे, सुटसुटीत झालेला आहे आणि पटकन मला पूजा करायला सुद्धा सोपं पडतंय, कारण जवळच गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये झाडं वगैरे आहेत, म्हणजे छोटी रोपं वगैरे आहेत, त्यामुळे पाणी वगैरे पटकन टाकता येतं। तर बघू शकता हॉलमध्ये छान वाटते मला। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी जे देवघर हॉलमध्ये ठेवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं, कारण मला तरी खूप छान वाटते। आता ह्याच्यावरती मला थोडंसं कलर करायचं आहे, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला देवघर हॉलमध्ये कसं वाटलं ते। तर आता मी नाश्ता करायला किचनमध्ये आलेले आहे आणि काल रात्री इडल्या भरपूर केल्या होत्या आणि त्या इडल्या भरपूर उरल्या, त्यामुळे सकाळी सगळ्यांना इडली फ्राय दिली होती डब्यामध्ये। आणि आता मी इडली आणि सांबार खाणार आहे, कारण सांबार पण भरपूर उरलेलं आहे। तर चला मी नाश्ता करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता इडल्या भरपूर उरल्या आहेत। आणि आता मस्त गरम गरम केलेला सांबार घालते मी ह्याच्यावरती। असं सांबार घालून मस्त लागतं, बुडून खाण्यापेक्षा सांबार त्याच्यावरती टाकायचं आणि मस्त खायचं। तर आता मी नाश्ता करून घेते। लास्ट वीकमध्ये आम्ही शेगावला गेलो होतो, त्याचबरोबर संभाजीनगरला गेलो होतो। तर तिकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत जाईन। आता घरचेच व्हिडिओ असतील, तर तुम्हाला डेली रुटीन बघायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। माझं जे काही रुटीन असेल दिवसाचं किंवा संध्याकाळचं जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन। तर आता मी मशीन लावलेले आहे आणि आता मशीन होईल तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालून घेते। कपड्यांच्या घड्या घालताना मनामध्ये विचार येत होते की आपण घरामध्ये आरामात बसून काम करू शकतो। घराबाहेर जे लोक स्त्री किंवा पुरुष काम करतात त्यांना किती गोष्टींना सामोरे जावे लागते। मी ईश्वराचे खूप आभार मानते की त्यांनी मला घरात राहून काम करण्याची मुभा दिली। त्यासाठी मी महेश यांची खूप आभारी आहे। त्यांनी मला कधीच जॉब करण्यासाठी फोर्स केला नाही। मी MA BEd आहे। मी सुद्धा कोरोनापूर्वी जॉब करत होती, मात्र त्यानंतर मी कधीच जॉब करण्यासाठी प्रयत्न केला नाही, कारण मी आता यूट्यूब चॅनलवर घर बसल्या काम करते आणि यूट्यूबवरून सुद्धा आपण इन्कम मिळवू शकतो। माझे मायाज किचन आणि माया गुरव व्लॉग हे 2 चॅनल चालू आहेत आणि आपण घर बसल्या यूट्यूबवरून इन्कम मिळवू शकतो। सध्या मला अजून तरी यूट्यूबकडून इन्कम आले नाही, मात्र मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। माझे चॅनल पुढे जाण्यासाठी मला तुम्ही नक्की मदत करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन। तर आता केतकी स्कूलमधून आलेली आहे। आजचा दिवस कसा गेला बाळा?
आणि उद्यापासून एक्झाम आहे ना बाळा? पेपर कोणता आहे उद्या? इंग्लिश. ठीक आहे, हातपाय धुवा. टिफिन पूर्ण खाल्ला? जा मग हातपाय धु. आणि इथे दिल दोस्ती दुनियादारी चालू झालेली आहे. केतकीची आवडती सिरियल ना. चल आता आवरून घे, टिफिन काढून ठेव आणि जेवायला घे. केतकीचं जेवण चालू झालेलं आहे. काय खाते बाळा? वा, केतकीची आवडती गोष्ट आहे ना. केतकीला दिवसभर इडली सांबार किंवा इडली फ्राय दिलं तर खूप आवडतं. म्हणजे घरात आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, पण आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून आम्ही इडलीचा बेत करत असतो. तर एन्जॉय कर तू आणि अभ्यासाला बस, ठीक आहे? ब्लॉग चालू आहे. तर वेदांत आत्ताच आलेला आहे त्याच्या ऑफिसमधून. तर आजचा दिवस कसा गेला वेदांत? ओके गेला आतापर्यंत. ओके गेला. आणि आता कुठे चाललायस? आता जिमला चाललो. जिमला चाललाय. आणि मग जेवणार कसं आहे आल्यावरती? आता येईल 1 तास. 1 तास लागणार आहे जिमला? ते अजून जास्त पण लागू शकतो. बरं, ठीक आहे. सांगा, ठीक आहे. तू बनवा ठेव. सोया ना? बनवते. बाय. बाय. आता केतकी पण येईल आता. चल मग. बाय बाय. बाय. तर आता मी चहा पिते. आज चहामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकली आणि त्यामुळे चहा खूप छान लागतोय. तर मंडळी, तुम्हीसुद्धा या चहा प्यायला. तर आता रात्रीचे 7:45 झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात पाणी येईल. आणि सकाळी मी लोणी बनवलं होतं, तर आता ते लोणी आता मी कढवायला घेते. तर आता इथे मी लोणी कढवायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. लो फ्लेमवरती छान असं आता आपल्याला हे लोणी कढवून घ्यायचे. तर आता तुम्ही इथे बघू शकता हळूहळू तूप व्हायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे. लो फ्लेमवरती छान असं हे आता आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत कढवून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता लाल रंग आलेला आहे, म्हणजे तूप आपलं छान कढवलं गेलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि आता हे थंड करून घेते. आणि थंड करून घेतल्यानंतर मी हे बाटलीमध्ये भरून घेणार आहे. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. तर आज मी मटार घालून मस्त मसाले भात बनवणार आहे. तर रात्रीच्या जेवणात मी आता हाच मेनू ठेवलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मसाले भातामध्ये मटार घालणार आहे, टॅमॅटो, बटाटा, शेंगदाणे आणि कांदा, इतकं साहित्य मी घेतलेलं आहे. तर मसाले भात कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी इथे तूप घालते. तर आता जस्ट आपण तूप बनवलेलं आहे तेच तूप मी आता यामध्ये वापरते. साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला तूप घालायचे. जिरं, मोहरी, हिंग घातलेलं आहे. तर आता कुकर लावलेले आहेत आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे.
तर इथे बरणीमध्ये मी तूप गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता घरच्या घरी किती आपलं तूप झालेलं आहे. 1/2 किलोपेक्षा जास्त तूप आपलं इथे तयार झालेलं आहे. आणि हे जे लोणी होतं ते मी 3 आठवड्याचं साय जमा केली होती आणि त्यापासून हे तूप तयार केलेलं आहे. तर घरच्या घरी भरपूर असं आपण तूप काढू शकतो. तर आत्ताच महेश आलेत आणि त्यांनी फळं आणलेली आहेत, बोरं आणलेली आहेत आणि संत्र आणि किवी. तर केतकीला संत्र खूप आवडतात त्यामुळे त्यांनी संत्र आणलेले आहेत. तर इथे मसाले भात रेडी झालेला आहे आणि सोबत पापड आणि लोणचं घेतलेले. तर आता आम्ही जेवून घेतो. तर आता रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि आमची जेवणं झाली आणि मसाले भात खूप छान झाला होता, सगळ्यांना आवडला. तर आता आम्ही झोपणार आहोत. माझी भांडी वगैरे सगळे घासून झालेली आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.